ऊन पडलं नाही, भात काढलं, भाताचं नाही काही भात निघालं व्यवस्थित. हरभरा टाकला ना फसराने, आता पावडर आलेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वाईल्ड दिनेशच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पुन्हा नवीन ब्लॉग्स सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुपेदर इथे. सुपेदर हे एक गाव आहे. तर ते सुपेदर गावच्या एक वाडी आहे, मायंबावाडी. तर त्या मायंबावाडीच्या पाठीमागे डोंगर आहे. तर त्या डोंगरावर आपण चाललो आहे. तिथे एक देवता आहे, देव आहे, जो की इथे स्थानिक लोकांची देव आहे. तर त्या देवाच्या दर्शनासाठी किंवा व्हिजिट देण्यासाठी, भेट देण्यासाठी मी चाललेलो आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की इथले नजारे, दृश्य. तर हा जो देव आहे मित्रांनो, ह्या मायंबाजी वाडी जी आहे, त्या मायंबावाडीच्या बॅक साईडला एक उंच डोंगर आहे. त्या डोंगरावर हा देव बसलेला आहे. तर तुम्हाला जर इथे यायचं जर असेल तर तुम्हाला मंचरवरून भीमाशंकर हायवेने सरळ सुपेदर इथे यावं लागेल. सुपेदर म्हणजे सुपेदरच्या मागेच आहे थोडंसं. तुम्हाला जर यायचं असेल तर शिनोली मंचर मार्गे घोडेगाव शिनोलीपासून थोडं पुढं आल्यानंतर स्क्वायरल रिसॉर्ट आहे. तसं स्क्वायरल रिसॉर्टच्या लेफ्ट रस्त्याने तुम्ही सरळ येऊ शकता. तिथे एक वाडी आहे, मायंबावाडी. ही जी मायंबावाडी जी आहे, तर ह्या मायंबावाडीमध्ये ठाकरी आदिवासी जमातीची वस्ती आहे. त्या वस्तीमधनं वर यावं लागतं सरळ. मित्रांनो, शूट करूया आजचा ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता ह्या देवाला जाण्यासाठी हा पूर्ण वर डोंगर चढून जायचं आहे मला. हा सरळ नीट वर उंच डोंगर आहे, त्या डोंगराने वर चढून जायचं आहे. तर मित्रांनो, आज मी एकटाच आलेलो आहे, माझ्यासोबत कोण नाही. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून म्हणलं चला जाऊया फिरायला. मला आवडतं ट्रेकिंग करायला, डोंगर दऱ्यात फिरायला, आणि विशेष करून ह्या सह्याद्री पर्वतात मला जास्तीत जास्त फिरायला जास्त. मित्रांनो, आज आपण श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ या हिंदू देवस्थानात भेट देण्यासाठी जात आहोत. हे देवस्थान पुणे या शहरापासून साधारणतः 88 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून 2 तासाचे अंतर कापून यावे लागेल. मच्छिंद्रनाथ या देवाला येथील स्थानिक लोक मायंबा असेही म्हणतात. हे देवस्थान सुपेदर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या गावच्या हद्दीमध्ये एका उंच डोंगरावर वसलेले आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला पुणे नाशिक हायवेने मंचरवरून लेफ्ट घेऊन भीमाशंकर हायवेने साधारणतः 20 किलोमीटर अंतर पार करून यावे लागेल. तुम्हाला वाटेत स्क्वायरल रिसॉर्टची कमान लागेल. तेथून तुम्ही डावीकडे वळून एका सिमेंटच्या रस्त्याने सरळ येऊ शकता. हा देव ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी ठाकर या आदिवासी जमातीची वस्ती आहे. त्या वस्तीलाच मायंबावाडी असे म्हणतात. येथे आल्यावर मला चाफ्याच्या फुलांचे शांतपणे उभे असलेले एक झाड दिसले. ते झाड जणू काही माझ्या स्वागतासाठीच उभे आहे असे मला क्षणभर भास झाल्यासारखे वाटले. समोर पहा, सह्याद्रीच्या डोंगर रांगा निसर्गाची हिरवीगार शालू पांघरून कशा शांतपणे उभ्या आहेत. हे बघा, ही आहे मायंबावाडी. हे सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा. त्या घोड नदीचं खोरं. घोड नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक गावे वसलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर या देवाच्या दर्शनासाठी किंवा हे पर्यटन स्थळ किंवा हे जे
जे देव आहे या देवाच्या दर्शनासाठी जर तुम्हाला यायचं असेल किंवा विजिट द्यायला यायचं असेल तर साधारणतः तुम्हाला मंचर मार्गे मंचर भीमाशंकर रोड, त्यानंतर पुढे घोडेगाव लागेल तुम्हाला. घोडेगाव नंतर पुढे शिनोलीच्या थोडंसं पुढं आल्यानंतर डाव्या साईडला बोर्ड मायंबावाडी म्हणून बोर्ड लिहिलेला आहे. आणि स्क्वायरल रिसॉर्ट जे आहे त्या स्क्वायरल रिसॉर्टची कमान आहे. तिथनं थोडा लेफ्ट साईडला एक सिमेंटचा रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याने सरळ तुम्ही वर येऊ शकता. खाली गाड्या पार्किंगला जागा आहे. गाडी पार्किंग करून तुम्ही वरती डोंगर चढून खास ह्या देवाच्या दर्शनासाठी येऊ शकता. निसर्गाचे सुंदर रूप निहाळत मी एक एक पाऊल डोंगर कडा चढत होतो. हे बघा रानफुले. तर मित्रांनो अर्धा डोंगर चढून वर आलेलो आहे. अजून थोडंसं वर जायचं आहे. वर गेल्यानंतर तुम्हाला मागं दिसत असं माझ्या ही जी वाट केलेली आहे वाटेनं थोडंसं वर जायचं आहे. नंतर आपल्याला त्या जे मायंबा जो देव आहे त्या देवाचं दर्शन होणार आहे आपल्याला. आता आपण देवाच्या ठिकाणी पोचलेलो आहे. थोड्याच अंतरावर देवाचं दर्शन आपल्याला होणार आहे. तर पावसाचं पण वातावरण झालं आहे. पाऊस पूर्णपणे उघडल्याने झरेही आता शांत झाले होते. काही अंतर चालत आल्यावर शेवटी मला देवाचे सुंदर असे डोंगराच्या कुशीत लपलेले मंदिर दिसले. येथे दर रविवारी लोक नवस बोलण्यासाठी किंवा देवाला प्रसाद लावण्यासाठी येत असतात. देवाला प्रसाद लावल्याने किंवा नवस बोलल्याने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात किंवा सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी येथील आदिवासी लोकांची धारणा आहे. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मला काही अंतरावर रानफुलांचे दर्शन झाले. निस्वार्थ निरागस अशी ही फुले जणू काही माझ्याकडे कौतुकाने पाहत आहेत, तर काही माझ्यावर नाराज आहेत असे क्षणभर मला भासत होते. आता मित्रांनो दर्शन घेऊन आता निघत आहे परतीच्या प्रवासाला. आता खाली परत डोंगर उतरून खाली जायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करून
शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. बाय बाय.